1.5 किलो काळा खजूर, 100 ग्रॅम बदाम, पाव किलो अंजीर, 100 ग्रॅम भोपळ्याची बी, 100 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम पिस्ता, पाव किलो खारीक पावडर, 100 ग्रॅम खोबऱ्याचा किस, 60 ग्रॅम डिंक, 25 ग्रॅम बडीशेप, 20 ग्रॅम खसखस, 25 ग्रॅम ओवा, 100 ग्रॅम हालीम, 2 चमचे वेलची व जायफळ पावडर, 125 ml तूप. आपण हालीम आणि ओवा भाजतोय. तडतडलं पाहिजे. असं तडतडल्यानंतर हे व्यवस्थित भाजलं गेलं आहे. हे असं तडतडलं पाहिजे. तडतडल्यानंतर हे असं व्यवस्थित भाजलं गेले आपण समजून जायचं. भाजून घेऊ. असा लाईट ब्राऊन खरपूस भाजून घ्यायचं खोबरं. आता बडीशेप भाजून घेऊ. असा कलर व्यवस्थित आला पाहिजे. असा कलर आला की समजून जायचं की हे नीट भाजलं गेलं आहे बडीशेप. खसखस देखील आपण खरपूस भाजून घेऊ. खरपूस भाजून घेऊ. लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत खारीक पावडर चांगली मंद आचेवर भाजून घेऊ. बदाम आपण भाजून घेऊ ड्रायफ्रूट्समध्ये. हे बदाम मगाशी आपण भाजून घेतले होते तुपामध्ये, ते आपण आता कापून घेणार आहोत. ते कापून आपण लाडूच्या मिश्रणामध्ये टाकू. भोपळ्याच्या बिया, भाजून घेऊ. असं फुललं पाहिजे डिंक. तुम्ही बघू शकता कसं फुलतंय ते डिंक. यामध्ये आपण काळा खजूर पण टाकून सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेऊ.
पण आलं का नाही ना. खीर भाजून घेऊ आपण. खजूर तुम्ही बघू शकता, असं सॉफ्ट झालं की समजायचं की खजूर व्यवस्थितरित्या भाजले गेलेले आहेत. तर आपण दुसऱ्या टोपात काढून घेऊ. इथे सगळे आपण भाजलेले होते पदार्थ, इन्ग्रेडियंट्स, ते आपण त्याच्यामध्ये आपण हे खजूर टाकून घेऊ. वर हे आपण सगळे पदार्थ जे भाजले होते ते एकत्र करून आपण आता मिक्स करतोय. वेलची व जायफळ पावडर आपण टाकतोय, ती वरून टाकायची म्हणजे फ्लेवर चांगला लागतो. असं एकजीव आपण करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता एकजीव केल्यानंतर कशा प्रकारे पीठ तयार झालेलं आहे. करून प्रत्येक लाडू आपण देतो, बघू शकता. आपला 22 ग्रामची छोटी साईजचा लाडू आहे.